चविष्ट जेवण नाकारून कुत्र्याचं उष्ट खाण्यासाठी शिर्डीचे साईबाबा का धावले यामागची स्टोरी तुम्हाला माहिती आहे का? शिर्डीत साईबाबांची एक प्रेमळ भक्त होती जिचं नाव आहे लक्ष्मीबाई. एकदा तिने बाबांसाठी खूप प्रेमाने गरम भाकऱ्या आणि भाजी बनवली. ती ताट घेऊन द्वारका माईत गेली. बाबा तिथेच बसलेले होते, पण जशी ती ताट समोर ठेवणार तितक्यात कुठून तरी एक भुकेलेला कुत्रा तिथे आला आणि तो त्या अन्नाकडे बघू लागला. लक्ष्मीबाईने रागाने त्या कुत्र्याला दगड मारून तेथून पळवून लावलं. तिने आनंदाने ताट बाबांसमोर धरलं आणि म्हणाली, बाबा घ्या तुमच्या आवडीची भाकरी. पण बाबांनी ताटाकडे पाहिलं सुद्धा नाही. ते शांतपणे म्हणाले, अगं लक्ष्मी, माझं तर पोट आधीच भरलंय, तू आत्ताच तर मला किती छान जेवण दिलंस. लक्ष्मीबाई गोंधळली. ती म्हणाली, बाबा मी तर आत्ताच आले, मग मी कधी तुम्हाला जेवण दिलं? बाबा हसले आणि म्हणाले, अगं जो तो कुत्रा तुझ्या दारात आला होता ना, तो मीच होतो. त्याला मारलेला तो दगड माझ्या काळजाला लागला. तेव्हा तू त्याला उपाशी धाडलं, तेव्हाच माझी भूक मेली. लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिला समजलं की बाबा फक्त द्वारका माईत नसून प्रत्येक भुकेल्या जीवात वास करतात. मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट मनापासून आवडली असेल ना, तर सबका मालिक एक लिहायला विसरू नका. पंचारती करू बाबांची आरती.